एक सांगू का तरुणांनो आणि माझ्या तरुण बहिणींनो, तुम्हाला एक विनंती करतो, वेळ ही परिस्थितीची गुलाम असती. वेळ ही परिस्थितीची गुलाम असती आणि परिस्थितीच्या गुलामगिरीला जो रेटीत नेतो त्याच्यासारखा श्रीमंत जगात कोणी नसतो. लक्षात घ्या, त्याच्यासारखा श्रीमंत जगात कोणी नसतो, कोणी नसतो. माझ्या माईंनो, जिच्या घरी लक्ष्मीचा पती येत होता, जिच्या घरी लक्ष्मीचा पती येत होता, ती माऊली दुसऱ्याच्या उमराचे उमर येचून त्याच्या भाकरी घरच्या लेकरायला करीत होती. काय असेल जिजाबाईची परिस्थिती माझ्या माईंनो, जिच्या घरी लक्ष्मीचा पती प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा 2-2 तास त्यांच्या इथं भोईला बसायचा, मातोड्यात बसायचा आणि त्या तुकोबरायच्या पत्नी दुसऱ्याचे झाडाखालची उमरं येचून आणायचे, मिठाच्या पाण्यात ते मळायचं आणि त्याचे पानगे गाडग्यावर भाजायचे आणि लेकरायला मिठाचे पानगे उमराचे पानगे खाऊ घालायच्या. वेळ परिस्थितीची गुलामी. ती वेळ गेली की तुम्ही राजा आहात, तुम्ही राणी आहात, इतकं लक्षात ठेवा. वेळेला कधीच कंटाळायचं नाही, कारण ती वेळ प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी येत असती आणि तिला आपण टाळून नेलं, तिला रेटत राहिलं की भगवंत आपल्या जीवनात एक गोडसा प्रकाश पाडत असतो. म्हणून काही काही गोष्टीला सामोरं जात जा, उदात्तांत करणं सामोरं जात जा, त्याला कंटाळत जात जाऊ नका. ह्या मोठ्या लोकांना ते त्रास झालाय, तुम्ही आम्ही कोण्या झाडाची पालं आहेत. कधी भावना लक्षात घेत जा, विश्वाचा व्याप लक्षात घेत जा, आपण काय अवस्थेत आहे. काही एकट्या करता ते अनिष्टता नाही, एकट्या करता अनिष्टता नाही, ध्यानात ठेवत जा कधी.